साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नगर मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका ही सुरूच आहे। 10 सप्टेंबर रोजी दुपारी राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये रस्त्याच्या प्रश्नांबाबत चक्काजाम आंदोलन देखील करण्यात आलं आणि संध्याकाळी वांबोरी फाटा परिसरात सागर रंधवे या 28 वर्षीय तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झालाय। सागर साहेबराव रंधवे हा तरुण पाथर्डी तालुक्यातील अगस्थान येथील रहिवासी असून तो 10 सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यातील वरवंडी इथे त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी आला होता। बहिणीला भेटल्यानंतर संध्याकाळी 6च्या दरम्यान सागर रंधवे हा त्याच्या मोटरसायकलीवरती पाथर्डी इथे त्याच्या घरी जात होता। दरम्यान वांबोरी फाटा परिसरात त्याचा तोल जाऊन रस्त्यावरील बारीक खडीवरनं त्याची मोटरसायकल घसरून तो रस्त्यावरती पडला। त्यावेळी पाठीमागणं आलेल्या अज्ञात चारचाकी मालवाहतूक वाहनाचे चाक सागर रंधवे याच्या डोक्यावरनं गेल्यानं तो जागीच गतप्राण झालाय। अपघातानंतर अज्ञात वाहनाचा चालक पसार झाला। घटनास्थळाचं दृश्य अंगावरती शहारे आणणारं होतं। गेल्या 15 दिवसात नगर मनमाड महामार्गावरती हा 5वा बळी गेलाय। त्यामुळे हा रस्ता आता प्रत्यक्षात मृत्यूचा सापळाच बनला आहे अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जाते। नगर मनमाड महामार्गाच्या प्रश्नांबाबत दुपारी राहुरी फॅक्टरी इथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून तीव्र संताप व्यक्त देखील केला होता आणि आंदोलन संपल्यानंतर काही तासातच पुन्हा एका तरुणाचा या ठिकाणी बळी गेलाय। त्यामुळे आता नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरलाय। नगर मनमाड महामार्गावरती वाहनांचा वेग आणि शासन प्रशासनाची उदासीनता यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे असा आरोप संतप्त नागरिक आता करत आहेत। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।